श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर गणपती बाप्पांना खूप आवडणारे मोदक आणि आज आपण काय करणार आहे तर खवा मोदक बघणार आहे। त्याच्यासाठी मी इथं मिल्क पावडर घेतलेली आहे, थोडंसं दूध मी ठेवलेलं उकळण्यासाठी आणि दूध उकळल्यानंतर ती मिल्क पावडर त्यामध्ये ॲड केलेली आहे। दूध मात्र थोडं जास्त घालायचं आणि दुधामध्ये थोडीशी साखर घालायची, थोडीशी म्हणजे जसं आता तुम्ही मिल्क पावडर म्हणजे केवढी असेल त्याच्या अंदाजानुसार साखर घालायची आहे। आणि साखर विरघळली की मग आपण ते मिल्क पावडर, दूध आणि साखर घातलेलं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। जसं तुम्ही हलवाल तसं ते घट्ट होतं आणि ज्यावेळी ते घट्ट होईल त्यावेळी एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये घेऊन तुम्ही ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, चार मळून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण असे मोदक बनवायचे आहेत। किती छान आणि झटकीपट हे मोदक होतात आणि याला जास्त काही साहित्य पण लागत नाही, थोडक्या साहित्यात मोदक होतात। तुम्हाला प्रसादाला वगैरे म्हणजे मंडळामध्ये द्यायचे असतील तर घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने मोदक बनवू शकता। यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्ससुद्धा लावू शकता, मी काही लावलेले नाहीत। आणि 50 रुपयाची जी मिल्क पावडर होती त्यामध्ये एवढेच मोदक झालेले आहेत। साचा थोडा मोठा असल्यामुळे थोडे कमी मोदक झाले ते। मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।